जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आता MCQ कॉर्नर यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आपण मागे जसे की आपण त्याच 16 नोव्हेंबर 2021 चे क्वेश्चन बघितले। त्यात आपण बघितले काही जनरल इंटेलिजन्स आणि अवेअरनेसचे। आज आपण त्याचा शेवट करणार आहे। तर मित्रांनो, यापैकी आपण जसे की आजपर्यंत काल आपण 4-5 असे पूर्ण 10 पर्यंत क्वेश्चन बघितले आहे। तर मित्रांनो, आज आपण शेवटला 1 किंवा 2 क्वेश्चन बघू। कमी वेळेत जास्त क्वेश्चन बघायचा प्रयत्न करू, कारण की आपण एक्सप्लेनेशन घेतोय तर समजलं पण पाहिजे, तिथे गेल्यावर पण थोडं फास्ट सॉल्व्ह केलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण एक्सप्लेनेशन सोबत सॉल्व्ह करतोय मित्रांनो। तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, सुरू करूया। आजचा आपला प्रश्न आहे, जसे की आपण घेतोय, जसे की आपण 16 नोव्हेंबर 2021 चे क्वेश्चन घेतोय, SSC GD चे। आताचा नवीन पॅटर्न मी पहिल्या व्हिडिओ दाखवलेला आहे, तर तुम्हाला पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर एक वेळ चेक करून घ्या आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन। तर मित्रांनो, आजचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे, एक बॉक्स दिलेला आहे मित्रांनो आपल्याला। या बॉक्स मध्ये आपल्याला 3 संख्या आहेत। तर मित्रांनो, पहिली संख्या आहे 13, 26 आणि 39। दुसरी आहे 30, 42 आणि क्वेश्चन मार्क। तिसरी आहे 17, 16 आणि 15। तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे आपलं 40, दुसरा आहे 45, तिसरा आहे मित्रांनो 54 आणि चौथा आहे 60। तर मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला की क्वेश्चन असं दिलेल्या नमुन्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील त्यातील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या निवडा। तर मित्रांनो, या 4 मध्ये कोणती संख्या अशी आहे ती याचा येऊ शकते। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बॉक्सला समजून घेऊ। इथं 2 कन्फ्युजन येतं की 13 कमी 26 33 कोण, 13चा पाडा पण येतो पण खाली मॅच नाही होत। तर मित्रांनो, इथं असं होतं की आपण पहिल्या बॉक्स मधल्या पहिल्या रो मधल्या पहिल्या बॉक्स मधल्या आणि तिसऱ्या याच्यातल्या पहिल्या याचं जर कधी आपण पहिल्या रो मधल्या पहिल्या दोन याची बेरीज केली तर 13 प्लस 17, तर याचा आन्सर येतो मित्रांनो 30। म्हणजे या दोनची बेरीज केली तर मिडल रो आहे। तर मित्रांनो, म्हणजे की इथं असं कन्क्लुजन निघतं की आपण पहिल्या जे आपण रो आहे त्यात पहिल्या आणि शेवटच्या याची बेरीज केली अंकांची तर मिडल रो येतो। तर मित्रांनो, 26 अधिक 16 दुसरं दिलेलं आपल्याला 26 अधिक 16 42 42। जसं की हे बघितलं आपण 13 अधिक 17 30, 26 अधिक 16 42, तसंच 39 अधिक 15 54 मित्रांनो। तर याचं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 54। इथे येईल आपला 54। परत एकदा बॉक्स काढून दाखवतो मित्रांनो। बॉक्स कसा होता आपला 13, 26 आणि 39। इथं क्वेश्चन मार्क होता, तिथं आता आपला 54 आला। इथे 15, इथं होता 42, इथं 16, 30 आणि 17। तर मित्रांनो, आला असं इथे 54 आला, 54 असा आला। 39 अधिक 15 54। आपण जसं की घेतलं 13 अधिक 17 30 होता, पहिल्या आणि शेवटच्या अंकाची बेरीज केली म्हणजे पहिल्या रो मधल्या पहिल्या याची आणि शेवटच्या याची, तर मिडल रो येतो आपला 26 अधिक 16 42, 39 अधिक 15, ऑप्शन नंबर 3 54। तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 हा आहे आपला आन्सर। आणि क्वेश्चन नंबर 2 असा आहे की आपल्याला एक हे दिले की कन्फ्युजन की आपल्याला एक क्वेश्चन असा दिलेला आहे आपल्याला r अधिक s चा अर्थ r अधिक s चा अर्थ r ही s ची मुलगी आहे। r अधिक s बरोबर r ही s ची मुलगी। पुढचं त्यांनी सांगितलंय r वजा s चा अर्थ r हा s चा पती आहे। r वजा s चा अर्थ r हा s चा पती। पुढे दिले r गुणिले s, r हा s चा भाऊ। r गुणिले s बरोबर r हा s चा भाऊ। तर मित्रांनो, त्यांनी आपल्याला
इक्वेशन असं दिलेलं आहे टी गुणिले व्ही अधिक झेड असेल तर खालीलपैकी कोणतं सत्य आहे. तर ऑप्शन दिलेले आहे टी हा झेडचा काका, टी हा हे झेडचे वडील आहे, टी हा झेडचा मुलगा आहे आणि टी हा झेडचा भाऊ आहे. तर मित्रांनो आपण हे सॉल्व्ह करूया. यात आपल्याला काय सांगितलंय पहिले सिम्बॉल लिहून घेऊ आपण. प्लस साठी काय सांगितलंय त्यांनी मुलगी, मायनस साठी पती सांगितलंय, वजासाठी पती सांगितलंय आणि गुणिलेच्या चिन्हासाठी त्यांनी भाऊ सांगितलं आहे. एस आर हे एस चे आर हे एस चे सांगितले आहे. तर तसंच आपण टी आणि झेड चे घेऊया. आपण कसं घेऊ टी इथं असं घेऊ आपण आर, तसंच आपण कसं घेऊ टी गुणिले व्ही प्लस झेड, टी गुणिले व्ही अधिक झेड. याला वेगळं करू आपण. पहिलं घेऊ टी गुणिले व्ही, दुसरं घेऊ व्ही अधिक झेड. तर मित्रांनो तर इथं काय झालं टी हा व्ही चा भाऊ झाला, टी हा व्ही चा भाऊ, टी हा व्ही चा भाऊ. तर मित्रांनो दुसरं सांगितलं आपल्याला व्ही प्लस झेड. तर व्ही प्लस झेड हा कोण झाला अधिकचं चिन्ह कशासाठी मुलगी, व्ही ही झेडची, व्ही हा व्ही चं कसं झालं व्ही ही झेडची मुलगी झाली, व्ही ही झेडची मुलगी. तर मित्रांनो आपण वेगवेगळं केलं, कंबाईन कोण आहे व्ही व्ही. तर आपण असं करूया एक बॉक्स बनवूया झेड व्ही आणि टी. तर मित्रांनो आता आपण सर्व पर्याय चेक करूया. तर आपण एक बॉक्स घेतला, टी ला आपण मेल पकडू, व्ही ला आपण फिमेल पकडू आणि झेड ला मुलगी. तर मित्रांनो टी हा मेल पकडू, व्ही फिमेल पकडू. तर इथं त्यांनी आपल्याला चार ऑप्शन काय सांगितले मित्रांनो, टी हा झेडचा काका आहे असं ते, हे चुकीचं आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 1 आपलं चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2 सांगितलंय टी हे झेडचे वडील आहे, टी हे झेडचे वडील आहे, हे पण चुकीचं आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 3 आहे टी हा झेडचा मुलगा आहे किंवा टी हा झेडचा मुलगा आहे. ऑप्शन नंबर 3 काय सांगितलंय टी हा झेडचा मुलगा. तर मित्रांनो हे ऑप्शन कसं आहे टी हा झेडचा मुलगा. तर मित्रांनो आपण काय केलं टी गुणिले आपल्याला आर हे जे इक्वेशन सांगितले होते याच्यानुसार आपण टी गुणिले व्ही घेतलं तर टी हा व्ही चा भाऊ झाला आणि व्ही अधिक झेड घेतलं तर व्ही ही झेड ची मुलगी झाली. तसंच अधिकचं चिन्ह म्हणजे मुलगा किंवा मुलगी पकडू, आपण केस पकडू. त्यात आपण एक सिम्बॉल डायग्राम घेतली की व्ही ही फिमेल पकडली आणि टी हा मेल पकडला. तर टी आणि व्ही कोण झालं, व्ही ही झेडची मुलगी सांगितलं, टी गुणिले व्ही. तर मित्रांनो व्ही हा झेडचा भाऊ झाला, व्ही प्लस झेड, व्ही ही झेडची मुलगी झाली, व्ही ही झेडची मुलगी झाली, टी हा व्ही चा भाऊ झाला. तर झेड टी आणि झेडचं काय सांगितलं, टी हा झेडचा मुलगा आहे, टी हा कोणाचा मुलगा आहे झेडचा. तर मित्रांनो इथं आपण इक्वेशन कसं केलं झेड व्ही आणि हे. तर इथं काय सांगितलं आपल्याला टी गुणिले व्ही, टी हा व्ही चा भाऊ, व्ही हा व्ही अधिक झेड, व्ही ही झेड ची मुलगी. तर आपण कन्क्लुजन असं केलं की मेल फिमेल, टी गुणिले व्ही, टी हा व्ही चा भाऊ, हा व्ही चा भाऊ झाला, व्ही प्लस झेड, व्ही ही झेड ची मुलगी, ही झेड ची मुलगी झाली. तर आपण टी ला काय पकडू, टी पण कोणाची मुलगी झाली, झेड पण कोणाची मुलगी झाली टी ची. तर मित्रांनो इथं आपल्याला मुलगी कोणी दाखवलेली नाही, तर ऑप्शन असं दिलेलं आहे टी हा झेडचा मुलगा आहे. तर मित्रांनो आपलं ऑप्शन कोणते, टी हा झेडचा मुलगा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले जे विद्यार्थी मित्र तयारी करतायत त्यांना पाठवायला विसरू नका मित्रांनो. जय शिवराय.